परिचय संपवायचा आहे, त्यामुळं मी ह्या सगळ्याच गोष्टी आटोक्यात घेत आहे. आपण परत एकदा मी आपल्याला धन्यवाद देते. आपण आमचं निमंत्रण स्वीकारलं. थँक्यू व्हेरी मच. Thank you, madam, for this short and sweet introduction of Honorable Keshav Rajpure, sir. I consider a great honor to request Honorable Professor Keshav Rajpure to grace us with your valuable address. तर सुरू करायच्या अगोदर इट्स माय हंबल रिक्वेस्ट. या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या फॅकल्टीचे आहेत. बरोबर आहे. आपणाला एक विनंती राहील की आपण थोडस मराठीमध्ये जर सांगितलं तर इट इज वेल अँड गुड. सर, मी मॅडमना विनंती केली होती की मी मराठीत बोललं तर चालेल का, तर त्यांनी सांगितलंय. तर माझा पूर्ण टॉक मराठीत आहे सर, आणि त्याला योग्य अशा स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. तुम्ही माझं अगोदर भाषण ऐकलेलं आहे, त्यातला काही भाग असेल, परंतु तरी सुद्धा मला खात्री आहे की मुलांना खरंच प्रेरणा मिळेल. मी माझ्या स्लाइड्स शेअर करतो आणि मग सुरुवात करतो सर. सर, आपणास स्लाइड दिसतात का? माझी पहिली स्लाइड दिसते का? हॅलो, येस सर. सुरू करू देत? येस सर. आदरणीय प्राध्यापक आणि प्राचार्य, माझे गुरुवर्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे सर, ज्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, त्या जाधव मॅडम, ज्यांनी माझी थोडक्यात ओळख करून दिली, त्या सुनंदा पिसाळ मॅडम, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो, आज या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून मला सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निमंत्रित केलं, माझा गौरव केला आणि माझ्या आवडीचं काम करायची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सरांचे आणि आपण सर्वांचे आभार मानतो. रयत शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे, जसं माझी ओळख करून देताना सांगण्यात आलं. त्यामुळं रयतचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला मी नाही म्हणत नाही, आणि माझ्या घरचं काम आहे असं मी मानून मी नेहमी कार्यक्रमामध्ये भाग घेतो. त्यामुळं आजचा हा कार्यक्रम माझा आहे, हडपसर महाविद्यालयाचा आहे असं मी मानत नाही. तर या प्रसंगी जो विषय माझ्या समोर आहे विज्ञान दिनानिमित्त, तर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यता, शिक्षण कौशल्य आणि कार्यावर परिणाम हा विषय माझ्याकडे आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन जसं सांगण्यात आलं की चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश किरणांचे विखरण हा महत्वपूर्ण शोध लावला होता, आणि त्यांच्या सन्मानार्थ 1986 पासून देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. आणि या विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उद्देश जो आहे तो विज्ञानाचं महत्व, त्याचा उपयोग यांचा प्रसार करणं, सर्वांना विज्ञानाचं महत्व पटवून देणं, जनसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवणं, विज्ञानाची रुची निर्माण करणं, विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणं आणि त्यांना एक चांगला अभ्यासक तयार करणं हा एक उद्देश आहे. जसं की आपल्याला माहिती आहे 1930 सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा सर सी.व्ही. रमन यांना देण्यात आला होता. 1954 साली त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. सी.व्ही. रमन यांचा जन्म तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली या ठिकाणी 1888 हे पाहिजे. तर आणि पुढे त्यांनी मद्रास विद्यापीठातून 16व्या वर्षी BSc डिग्री मिळवली होती. 1906 साली त्यांनी विद्यार्थी दशेत BSc चे विद्यार्थी असताना डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाश विघटनावर पहिला पेपर, संशोधन पेपर त्यांनी पब्लिश केला होता. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी भारतीय वित्त सेवेत कोलकाता येथे सहाय्यक लेखापाल म्हणून कार्य केलं होतं. आणि हे करत असताना त्यांनी 1917 साली कलकत्ता विद्यापीठाअंतर्गत राजा बाजार विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक
सेवा सुद्धा केली होती. आणि मग तिथं त्यांनी संशोधन केलं आणि त्यांना नोबेल पुरस्कार पुढे मिळाला. पुरस्कारानंतर 1933 साली ते बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये सुरुवातीला शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. परत ते पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. पुढे मग त्यांनी भारतीय विज्ञान अकादमी म्हणजे इंडियन सायन्स अकादमी, रमन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे रमन संशोधन संस्था यांची सुरुवात केली, स्थापना केली आणि शेवटपर्यंत ते त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि जसं सांगितलं की या वर्षीचा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो SITचे भविष्य म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह जे आहे त्याचं भविष्य, शिक्षण कौशल्य आणि कार्यावर परिणाम असा विषय आहे. आपल्याला या सगळ्या मंडळींचा अभिमान आहे. त्यांच्या अलौकिक बुद्धीचा वारसा भारताला लाभलेला आहे की ज्याच्यामध्ये आर्यभट्ट असतील, चाणक्य, भास्कराचार्य, रामानुजम, CV रमण, सुब्रमण्यम चंद्रशेखर, हरगोविंद खुराना, अब्दुल सलाम, होमी बाबा, विक्रम साराभाई, सत्येंद्रनाथ बोस, शांतिस्वरूप भटनागर, व्यंकटरमण रामकृष्णन, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यातील बरीचशी मंडळी जरी नागरिकत्वानं परदेशी असतील तरी सुद्धा ते वंशानं भारतीय आहेत. आणि म्हणून याच गोष्टीसाठी विज्ञान क्षेत्रात यांनी जी उच्चतम कामगिरी केलेली आहे तर यासाठी आपल्या सगळ्यांना या माणसांचा, या थोर व्यक्तिमत्वांचा अभिमान, गर्व असायला पाहिजे. आणि या सगळ्यांच्या बुद्धीचा किंवा त्यांच्या अलौकिक बुद्धीचा आपल्याला वारसा आहे. तरुण पिढीनं या सगळ्यांची चरित्र वाचून काढायला पाहिजेत असं मला वाटतं. त्यांनी विज्ञाननिष्ठ व्हायला पाहिजे, विज्ञानवादी व्हायला पाहिजे, नाविन्यतेचा त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे आणि ज्ञान निर्मिती करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आपण विज्ञानाचे चमत्कार आपल्या आसपास बघतो की विज्ञानाच्या चमत्कारामुळे, विज्ञानातील क्रांतीमुळे, विज्ञानातील टेक्नॉलॉजीच्या विस्तारामुळे वाहतूक क्षेत्र असेल, कम्युनिकेशन असेल, वीज असेल, औषध निर्माण आहे, संगणक लॅपटॉप आहेत, भ्रमणध्वनी आहे, कृषी विज्ञान क्षेत्र आहे, अणुऊर्जा आहे, करमणूक क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे. कुठलंही क्षेत्र तुम्ही नाव घ्या आणि त्या ठिकाणी विज्ञानाचा चमत्कार आपणास पाहायला मिळतो. आणि विज्ञानानं बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी करणं अजून बाकी आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देईन. यावर्षीचा जो भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला कृष्णवेवरांना, तर त्याच्यावर संशोधन केलेले पेनरोज हे जे शास्त्रज्ञ आहेत ते त्यावेळी म्हणजे जवळजवळ 80-85 वर्षापूर्वी तेव्हा सुद्धा चेतना ह्या विषयावर अभ्यास करत होते. विज्ञानानं बरीचशी प्रगती केली पण अजून ही जी चेतना आहे, मानवी मन आहे, याच्याविषयी भाष्य करू शकलं नाही. हे काय विज्ञानाची कमतरता म्हणूया किंवा अजून आपलं विज्ञान हे तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. पण अशक्य अजिबात नाही. म्हणजे मला तरुण पिढीला हे सांगावंसं वाटतं की बरीचशी प्रगती केलेली आहे आणि बरीचशी प्रगती करणं बाकी आहे आणि हे विज्ञानाच्या साहाय्यानं करणं शक्य आहे. मला जो विषय दिलेला आहे त्याच्याकडे मी नक्की येईन, परंतु सरांनी आणि मॅडमनी मला जसं सुचवलं की सर तुमच्या ह्या व्याख्यानामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना, तरुणांना थोडंसं प्रेरणादायी काही गोष्टी सांगाव्या. मला वाटतंय की आपल्या ऑडियन्समध्ये बरेचसे विद्यार्थी दिसत आहेत. 166 पार्टिसिपंट्स पैकी नाही म्हटलं तरी 150 विद्यार्थी असावेत. तर ह्या विद्यार्थ्यांना सांगत असताना, विद्यार्थ्यांना कसं असावं हे सांगत असताना मी नेहमी संस्कृत मधला एक श्लोक सांगतो. तो श्लोक असा आहे की विद्यार्थ्यांना काकचेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. ही 5 लक्षणं विद्यार्थ्यांच्याकडे असायला पाहिजे. विद्यार्थ्यानं काकचेष्टा, काक म्हणजे कावळा, तर कावळ्यासारखा असायला पाहिजे. कावळा म्हणजे रंगाने काळा आणि कावकाव करणारा या गोष्टी नाहीत. तर कावळ्याची गोष्ट आपल्याला आठवत असेल की कावळा जेव्हा तहानलेला असतो आणि तो इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक रांजण दिसतो आणि रांजणाच्या तळाला पाणी दिसतं. मग ते तर त्याची चोच तिथपर्यंत जात नाही. मग तो काय करतो, आजूबाजूचे छोटे छोटे दगड जे असतात ते त्या रांजणामध्ये टाकतात, ते पाणी आपोआप वरती येतं, मग तो तृप्त होतो. म्हणजे विद्यार्थ्यांना
ह्या अशा पद्धतीनं स्वतःचा व्यवहार ठेवायला पाहिजे की आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल, आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर स्वतः काहीतरी विचार करायला पाहिजे, या कावळ्यासारखा विचार करायला पाहिजे. बको ध्यानम. बगळा पाण्यामध्ये शांत चित्तानं उभा राहिलेला असतो. त्याच्या आजूबाजूने येणारे त्याचं भक्ष्य जे आहे त्याला त्याच्याविषयी अजिबातही माहिती नसते, पण तो जरी शांत चित्तानं डोळे झाकून उभा राहिलेला असला, पाण्यामध्ये स्थिर उभा राहिला असला, तरी त्याचं जेव्हा भक्ष्य येतं त्यावेळेला पटकन ते भक्ष्य तो चोचीत घेतो. तसं आहे विद्यार्थ्यांना आपल्या आसपास जे ज्ञान आहे, आपल्या आसपास जी माहिती आहे, ज्ञान भंडार आहे, ते घेण्यासाठी कायम सतर्क असायला पाहिजे. हे दुसरी गोष्ट आहे, दुसरं लक्षण आहे. श्वान निद्रा. आपण कुत्र्याला कधीही झोपलेला किंवा पूर्ण झोपलेला, गाढ झोपलेला, घोरत असलेला बघितलेला नाही. तो छोट्याशा हालचालीने सुद्धा उठतो. म्हणून विद्यार्थ्यांना ज्या वेळेला शिक्षण घेत असतो त्यावेळेला माझ्या इंटरनेट कनेक्शनला सर कुठल्याही क्षणी जर काही अडचण आली किंवा हे, तर तुम्ही माझ्या लँडलाईन नंबरवर फोन करावा, मी परत एकदा जॉईन होईल. पण कारण का मला आपली बॅकग्राऊंडची स्क्रीन दिसत नाही, माझा फक्त स्क्रीन मला आता दिसतो. हा, तर विद्यार्थ्यांना नेहमी श्वान निद्रित असावं, झोपी असावं, परंतु कायम जागृत अवस्थेत असावं. अल्पाहारी. आपल्याला माहिती आहे आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच अन्न ग्रहण करतो, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त अन्न ग्रहण केलं तर मग ते आपल्याला पचत नाही. म्हणजे आपण पचल तेवढंच आपण खायला पाहिजे. किंबहुना मी असं सांगेन, आपण जेवढं खातो आपली जी पचन क्षमता आहे त्याच्यापेक्षा थोडंच खायला पाहिजे. तसंच आहे ज्ञान घेत असताना सुद्धा एक ना धड बाराभर चिंध्या असं करण्याची गरज नाही. आपल्याला जेवढं रुचेल, पचेल, जे आपल्याला पचनी पडेल तेवढंच ज्ञान घ्यावं. आणि गृहत्यागी. विद्यार्थ्यानं ऐशोआरामात, अगदी लक्झरी लाईफ आपण ज्याला म्हणतो, अशा गोष्टींचा विद्यार्थी दशेत तरी त्याग करावा. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जीवन मूल्य समजतील, तुम्हाला कामाचं महत्व कळेल आणि तुम्ही नेहमी तुमचं लक्ष जे आहे ते अभ्यास, ज्ञान अर्जन आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास याच्यासाठी तुमचं लक्ष कायम राहील. त्यासाठी मी तर म्हणेन विद्यार्थ्यांना नेहमी गृहत्यागी म्हणजे हॉस्टेल लाईफ जगावं, किंवा जरी तुम्ही घरात असला तरी घरातील ज्या सुखसोयी आहेत त्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहावं. त्यामुळे हा संस्कृत मधला श्लोकानं मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली. काकचेष्टा बको ध्यानम, स्वान निद्रा तथैवच, अल्पाहारी गृहत्यागी, विद्यार्थी पंच लक्षणम. हे 5 लक्षणं हे विद्यार्थ्यांना जोपासायला पाहिजे. मी सरांना सांगेन की मी सर ह्याच शिक्षण प्रणालीचा घटक आहे आणि तुम्ही म्हणाल की राजपुरे सर तुम्ही या शिक्षण प्रणालीवर एवढं कडक का बोलताय, परंतु आपल्याला वास्तव टाळता येत नाही. यासाठी मी तुम्हाला जे थोर भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे यांचा एक किस्सा सांगू इच्छितो. हे रिचर्ड फेनमन हे थोर अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांची प्रचंड पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांची लेक्चर सिरीज आम्ही सर भौतिकशास्त्राची संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतो, पुस्तकं वापरतो. तर हा माणूस जवळजवळ 100-125 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये त्यांची जी लेक्चर सिरीज पब्लिश झाली ते लेक्चर देत असताना दिली त्यांनी, आणि लेक्चर सिरीज संपल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, शिक्षण त्यांचे मंत्री तिथं कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळेला सांगत असताना ते त्यावेळेच्या तत्कालीन ब्राझिलियन एज्युकेशन सिस्टीम बद्दल बोलताना त्यांनी फार बोल्ड वाक्य केलं. ते म्हणाले, आय डोंट नो हाऊ वन कुड बी एज्युकेटेड in this self-propagating system where people pass examination and teach others to pass examination, but nobody knows anything. सर खरं आहे ते ब्राझीलमध्ये वास्तव होतं त्यावेळेचं. आपली ही शिक्षण प्रणाली कमी जास्त प्रमाणात तशीच आहे. आपण सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षार्थी म्हणून घडवत आहोत, आपण त्यांना विद्यार्थी म्हणून घडवायला पाहिजे. म्हणून माझं विद्यार्थ्यांनाही सांगणं आहे, शिक्षकांनाही सांगणं आहे की बाबा रे, की आपण ह्या स्वयंप्रणालीचा जरी घटक असलो, आपण जरी त्या शिक्षण प्रणालीमध्ये काही लॅकुना आहेत हे जरी आपल्याला माहिती असलं, तर या शिक्षण प्रणालीतून आपले मोठी मोठी माणसं घडलेली आहेत. या शिक्षण प्रणालीतून मोठे मोठे शास्त्रज्ञ घडलेले आहेत. आपले प्राचार्य असतील, तुमचे शिक्षक असतील, मी असेल, मी सुद्धा या शिक्षण प्रणालीतून गेलेलो आहे. मला हे या ठिकाणी सांगायचं आहे की स्वतः काहीतरी करून
स्वतःला प्रश्न विचारून, विचार विनिमय करून, प्रयोग करून तुम्ही नेहमी काहीतरी शिकायला पाहिजे. आणि या शिक्षण प्रणालीच्या नेहमी डिसएडव्हान्टेज याच्याकडं टोक न दाखवता, बोट न दाखवता आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तुमचं योगदान असायला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या वरिष्ठ मित्रानं आपल्या ज्युनियर मित्राला नेहमी निराश करू नये, कधी कमी लेखू नये, त्याला डिस्करेज करू नये. त्याच्यासाठी एक उदाहरण मी सांगू इच्छितो. संदीप माहेश्वरी हे जे प्रेरणात्मक व्याख्यान देणारे हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे. 2 मित्र असतात, एक 6 वर्षाचा मित्र असतो आणि एक 10 वर्षाचा मित्र असतो. आणि हे दोघं मित्र कायम खेळत असतात. आणि खेळत असताना एके दिवशी खेळता खेळता ते गावापासून थोडस दूर जातात आणि गावाच्या बाहेर खेळत असताना, पतंग उडवत असताना त्या एका विहिरीमध्ये तो जो मोठा मित्र आहे, 10 वर्षाचा मित्र आहे, तो चुकून पडतो पाण्यात आणि वरती राहतो तो 6 वर्षाचा मित्र. आता तो तर खाली पडलेला असतो, विहिरीला पायऱ्या नसतात आणि 6 वर्षाचा मित्र तसा ताकदीनं किंवा योग्यतेनं तसा कमी. मग तो इकडे तिकडे बघतो मदतीला, तर त्याच्या कुणीही मदतीला नसतं. त्याला तिथे एक बादली आणि दोरखंड दिसतो आणि तो म्हणतो आता आपण याला याच्या सहाय्याने बाहेर काढायचा. त्याच्या डोक्यात फक्त त्याला खेचून बाहेर काढायचा असं. मग तो बादली पाण्यामध्ये टाकतो. त्या मित्राला, 10 वर्षाच्या मित्राला वयानं आणि वजनानं जास्त असलेल्या मित्राला तो दोरखंड धरायला सांगतो आणि खेचायला सुरुवात करतो. त्याची ताकद कमी असते, त्यामुळे त्याला तसं खेचणं शक्य होत नाही. म्हणून परत एकदा आजूबाजूला तो बघतो, मग आपल्याला कोण मदतीला येते का. आजूबाजूला कोणी नसतं. पुन्हा खेचतो, इतका खेचतो, इतकी ताकद लावतो की शेवटी तो मुलगा त्या 10 वर्षाच्या मित्राला, 6 वर्षाचा मित्र 10 वर्षाच्या मित्राला विहिरीतून सही सलामत बाहेर काढतो आणि मग ते आनंदाने गावात जातात. गोष्ट इथं संपत नाही. मला जे सांगायचंय ते या ठिकाणी संपत नाही, तर याच्या पुढे आहे. तर हे दोघं जण मित्र गावामध्ये जातात आणि कुणालाही सांगायचं नाही या अटीवर सगळं त्यांचं चालू असतं. परत दुसरा दिनक्रम त्यांचा सुरू होतो. परंतु कुठं ना कुठंतरी कुणाला तरी ही गोष्ट कळतेच, की असं कळतं की ह्या लहान मुलानं ह्या मोठ्या मुलाला विहिरीतून बाहेर काढलं. हे सांगत असताना त्यावेळेला हे शक्य नाही, हे कदापि शक्य नाही असं त्यांना चर्चा होते माणसांच्या मध्ये. आणि म्हणतात ती मुलं खोटं स्टंटबाजी करतात, काहीतरी प्रसिद्धीसाठी हे सांगतायत, तर त्याचं काही झालेलं नसणार आहे. पण तिथं रहीम चाचा नावाचे एक वृद्धग्रस्त असतात. तर त्यांचा हे जी मुलं म्हणतायत, हे जे सांगितलं जाते त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो. ते म्हणतात ते खरं आहे, शक्य आहे. कशावरून खरं आहे, तर तो जो लहान मुलगा ज्या वेळेला त्या मोठ्या मुलाला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेला त्याच्याजवळ, त्याच्या आजूबाजूला तुला हे जमणार नाही हे सांगणार कोणी नव्हतं. म्हणजे प्रत्येकाकडं कुणालाही कमी लेखण्याचं कारण नाही की तुला ते जमणार नाही, फिजिक्स हा विषय घेऊ नको. आमच्या फिजिक्सच्या शिक्षकांनी सर फिजिक्स विषय अवघड केला. फिजिक्स हा विषय तुला जमणार नाही आणि हे तुझं काम नव्हतं, म्हणून माणसं मग बाकीच्या विषयांकडे जात आहेत. तर मला दुर्दैवानं हे ऑब्झर्वेशन आजूबाजूला आहे. तर कुठल्याही विद्यार्थ्याला कमी लेखू नये. कुठल्याही सिनियर विद्यार्थ्यानं आपल्या ज्युनियरला तुला ते जमायचं नाही म्हणून कमी लेखू नये. आणि प्रत्येक जणाला त्याच्या कौशल्याचा उत्कृष्टरित्या वापर करता येतो हे सिद्ध करू द्यावं. आणि या गोष्टीमुळेच आपण विद्यार्थ्यापासून उत्कृष्ट गोष्टी घडवून आणू शकतो, त्यांच्यापासून बेस्ट पॉसिबल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. विद्यार्थी म्हटल्यानंतर परीक्षा असेल किंवा कुठलेही जीवनातील संकट असतील त्याच्यावर मात करून यश मिळवतो. कुठलाही माणूस यशस्वी होतो. तर सॉक्रेटिस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता, त्याच्याविषयीचा एक किस्सा आहे. मला या ठिकाणी तो किस्सा सांगायला आवडेल आणि त्याच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना एक संदेश देता येईल. तर सॉक्रेटिस त्याच्या जुन्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था की ज्या ठिकाणी त्या गुरुच्या घरी गुरुकुल परिस्थिती शिक्षण सिस्टीम जी आपण म्हणतो त्या ठिकाणी तो त्याचा शिष्य असतो. तो कायम एक दिवस त्यांना म्हणतो की सर, यश म्हणजे काय आणि यशाचं रहस्य काय मला जर सांगितलं तर फार बरं. आणि ते सॉक्रेटिस मुद्दामून त्याला टाळतात, ते त्यांच्या कामातच असतं.
ते करत करत असताना तो परत एकदा शिष्य त्यांना विचारतो की आयुष्य यश म्हणजे काय, यशाचं रहस्य काय. तर ते त्याला सांगत नाहीत, ते त्यांच्या कामामध्ये असतात. मग परत त्यांच्या याच्या जवळून एक नदी जात असते आणि त्याला एक घाट असतो. त्या घाटावरून चालत असतात सॉक्रेटिस आणि तो त्यांचा शिष्य जो आहे तो त्या घाटावरूनच जात असतो. असं असतं ते घाटाच्या खालच्या पायऱ्यावरून हा शिष्य जात असतो आणि सॉक्रेटिस वरती असतात. मग काय करतात, परत ते प्रश्न विचारतात, सर यश म्हणजे काय आणि यशाचं रहस्य काय. मग या वेळेला मात्र सॉक्रेटिस त्या विद्यार्थ्याला, त्यांच्या शिष्याला पाण्यामध्ये ढकलून देतात. पाण्यामध्ये फक्त ढकलून देत नाहीत तर त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्याला पाण्यामध्ये दाबतात. तो मुलगा जो आहे तो त्या सॉक्रेटिसनं लावलेल्या ताकदी एवढी किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावतो आणि पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. पाण्यातून बाहेर कशासाठी येण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला श्वास घ्यायचा असतो. तर त्याला श्वास घेतला नाही तर तो गुदमरून मरेल. मग तो श्वास घेण्यासाठी जी ताकद लावतो तितकी ताकद तुम्ही कुठलंही ध्येय गाठण्यासाठी लावली, तुमचं ध्यास हा श्वास, तुम्ही जे ध्येय आहे हे या गोष्टीमधल्या श्वास घेण्यासाठी लावलेली ताकद आहे. एवढ्या ताकदीने जर ध्यासाचा ध्येयाचा पाठपुरावा केला तर तुम्ही नेहमी आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल, असं मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगूशी वाटतं. म्हणजे ज्वलंत इच्छा ही सर्व कर्तृत्वांचा प्रारंभ बिंदू असतो आणि यशाचं कुठलंही रहस्य नाही. यशाचं रहस्य कठोर परिश्रम हेच यशाचं रहस्य आहे, असं मला विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं. म्हणून परीक्षेत शिक्षकांना वाटते, शिक्षकांचा अंकुश आहे, घरातल्यांना वाटतं की मी डिग्री मिळवावी, मी पहिलं यावं, मला डिस्टिंक्शन मिळावं, म्हणून प्रयत्न करू नका. तुम्हाला वाटायला पाहिजे की आपण यशस्वी व्हायला पाहिजे आणि आपले प्रयत्न कसे असायला पाहिजे, ध्यास हाच श्वास हे वाक्य डोळ्यासमोर ठेवा. अजून एक गोष्ट मी सांगेन, कारण माझी पुढची स्लाइड जी आहे ती जीवन कौशल्य आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुळे मिळालेली कौशल्य शिक्षण याच्याशी निगडीत सुरू होणार आहे. तर एक जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा, एक्सलन्सचा पाठपुरावा करायला पाहिजे. हे सांगत असताना एक उदाहरण मी देऊ इच्छितो. एक मूर्तिकार असतो, तो एका मंदिराच्या बाहेर मूर्ती घडवत बसलेला असतो, दगडाची मूर्ती घडवत बसलेला असतो आणि त्याच्या बाजूने जाणारा एक वाटसरू त्याला म्हणतो की तुला 2 मूर्त्या घडवण्याची ऑर्डर मिळाली आहे का? तो म्हणतो नाही. मग ही एक बाजूला मूर्ती पडलेली आहे, तशीच हुबेहूब मूर्ती तू घडवत आहेस. तो म्हणतो काय झालंय की समोरचं चौक आहे, त्याच्यात 30 फुटाचा एक खांब आहे, त्या 30 फुटाच्या खांबावर ही 3.5 फुटाची मूर्ती माझी बसणार आहे. आणि काय झालंय की त्या मूर्तीच्या, पहिली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या नाकावर एक छोटासा ओरखड आहे आणि तो ओरखड मला सतावतो. म्हणून मी तशाच पद्धतीची दुसरी मूर्ती तयार करतोय की ह्या नवीन मूर्तीच्या नाकावर देखील ओरखडा नाही. तर हे त्याला डबल पैसे मिळणार नव्हते, त्याला एकाच मूर्तीचे पैसे मिळणार होते, परंतु ते करत होता कारण त्याच्या कार्यामध्ये, ते जे काम करत होता त्या कार्यामध्ये त्याला उत्कृष्टता मिळवायची होती. विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे, तुम्ही कुणाला तरी प्लीज करायचं, कुणाला तरी खुश करायचं म्हणून शिकू नका, कुणाला तरी दाखवायचं म्हणून कुठलं तरी कार्य करू नका. तुमच्या मनाला आतून त्याचं समाधान मिळालं पाहिजे, तुम्हाला पटायला पाहिजे उत्कृष्ट करतोय, मी जे करतोय ते उत्कृष्ट करतोय. तर उत्कृष्टतेचा तुम्ही पाठपुरावा करावा, एक्सलन्सचा पाठपुरावा करावा असं मला वाटतं. आता मी येईन, माझा जो विषय दिलाय मला, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यता कार्यक्रमाचे भविष्य, शिक्षण कौशल्य आणि कार्यावर परिणाम. थोडक्यात सांगेन, हा विषय फार गहन आहे, हा विषय विस्तृतपणे सांगता येईल. पण मला असं सांगावंसं वाटतं की आपण जे शिक्षण घेतो त्याच्यामुळे जे कौशल्य निर्माण, आपल्यामध्ये कौशल्य येतं, तर ते कौशल्य वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत. ते जीवनातील कौशल्य ही जी आहेत ही मानसशास्त्रीय कौशल्य आहेत आणि शास्त्राचा अभ्यास केल्यामुळं आलेली कौशल्य आहेत, अशी मी सर्वसाधारण विभागणी करेन. तर सुरुवातीला मी मानसशास्त्रीय कुठली कौशल्य आहेत ही बघेन. तर माणसाला शिक्षणामुळे स्वत्वाची जाणीव येते, स्वतःच्या आवडीनिवडी, भावना, वृत्ती याच्याविषयी जागरूकता निर्माण होते. समानाभूती, दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्याला त्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे जाणता येतं. म्हणजे असं म्हटलं जातं सर इंग्रजी मध्ये की आहे
की परसेप्शन इज पर्सन डिपेंडंट. धारणा ही व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या विषयाकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन आणि माझा दृष्टिकोन समान असेलच असं नाही, त्याची धारणाही वेगवेगळी असेल. म्हणून प्रत्येकानं जर आपल्याला ज्ञानही आपण झालो असू, आपण शिकून काहीतरी कौशल्य मिळवलं असेल, तर ही समानाभूती ही पाळायला पाहिजे, आचरणात आणायला पाहिजे. म्हणजे समोरच्याच्या जागेवर जाऊन आपल्याकडं तो काही गोष्टी सांगत असेल, एखाद्या गोष्टीकडे बघत असेल, तर तशा पद्धतीने त्याची भूमिका आपण समजावून घ्यायला पाहिजे. समस्या निराकरण करत असताना हाच पर्याय आपण लागू करायला पाहिजे. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करायला पाहिजे. निर्णय क्षमता ही तुमच्यात असायला पाहिजे. करू का नको, करावं का नको करू, दुसरा सांगतोय म्हणून करू का, ह्या गोष्टी दरसोड वृत्ती आयुष्यामध्ये यायला नाही पाहिजे. हे एक जीवन कौशल्य. आणि तुमचे स्वतःचे विचार हे प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत. कुठल्याही गोष्टीसाठी तुमचे स्वतःचे विचार पाहिजेत. आणि हेच तर शिक्षणाचं आउटपुट आहे. आपण शिकून वेगवेगळे विषय शिकतो, मराठी, इंग्रजी भाषा शिकतो, इतिहास, भूगोल शिकतो, विज्ञान शिकतो, गणित शिकतो. प्रत्येक गोष्ट शिकण्यामागं अतिशय महत्वाचा उद्देश असतो. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आपण इंग्रजी शिकतो कारण का इंग्रजी ही जागतिक लेवलची भाषा आहे आणि आपल्याला जे शिकलेलं आहे, आपण जे शिकलेलं आहे किंवा जे जगात ज्ञान अवेलेबल आहे, तर ते ज्ञान समजण्यासाठी ते इंग्रजीतून जर असेल तर आपल्याला इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे. एखादा म्हणेल भौतिकशास्त्र तुम्ही का शिकता सर? भौतिकशास्त्र माणसाची अनालिटिकल आणि तार्किक आणि विश्लेषणात्मक ह्या दोन गोष्टींचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास हा भौतिकशास्त्र शिकल्यानं होतो, हा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून सांगतो की प्रत्येकानं स्वतःची जे विचार आहेत ते प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत आणि ते कौशल्य तुम्ही हस्तगत करायला पाहिजे. व्यक्तिमधील सहसंबंध, आदर, प्रामाणिक नीतिमूल्य ही पाळलीच पाहिजे, ती रुजवली पाहिजेत, त्याचा स्वीकार करायला पाहिजे, इतरांना ती पाळायला सांगायला पाहिजे. आपले विचार हे सर्जनशील असायला पाहिजेत. आपले विचार हे चिकित्सक असायला पाहिजे. आपल्या भावनांचं योग्य पद्धतीनं तुम्ही समायोजन करायला पाहिजे. उगाच आरडाओरड करून, उगाच रागा करून, उगाच समोरच्याला त्रास देऊन त्याच्यावर मर्यादित ठेवण्यासाठी आपल्या भावनांचा उपयोग करायला नाही पाहिजे. आणि हे सगळं करत असताना फार महत्वाची गोष्ट आहे, आपण कधी ताणतणावाला बळी पडलो आहे हे आपल्यालाच कळत नाही. आणि हे प्रत्येकाला लागू आहे. मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांसाठी लागू आहे. आपण ती गोष्ट महत्वाची आहे. आपण कधी ताणतणावाला बळी गेलोय का? आपल्यामध्ये ताणतणाव आहे का? आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतोय का? आणि ही चिडचिड गोष्ट आपल्याला कायम विचाराधीन ठेवते का? आपण झोपल्यानंतर आपल्याला झोप लागत नाही का? या गोष्टींचा आपण कायम विचार करायला पाहिजे. आणि ही सेल्फ असेसमेंट आहे. आणि हे कधी शक्य आहे? हा माणूस शिकला तरच त्याला कळेल. आणि हे शिकून हे कौशल्य, ही जी कौशल्य आहेत मानसशास्त्रीय, ही कौशल्य ही तुमच्या शिकल्यामुळे यायला पाहिजे. ही कौशल्य आल्यानंतर अलीकडे भारताची वैज्ञानिक प्रगती व्हावी, आपला तरुण घडावा, आपली पिढी शिक्षित व्हावी, आपल्यामध्ये नाविन्यता यावी, आपली ज्ञान निर्मिती व्हावी आणि एकूणच आपला हा जो समाज आहे तो सुधारावा. या गोष्टीसाठी अलीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात नाविन्यता यायला पाहिजे म्हणून पाठपुरावा केला जातोय. शासनाच्या पातळीवर असेल किंवा शिक्षण क्षेत्रामधील जे कार्यकर्ते आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांचा पाठपुरावा, त्यांची कायम इच्छा अशी आहे की तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नाविन्यता आणायला पाहिजे. मी तुम्हाला नाविन्यता म्हणजे काय सांगितलंय, मी तुम्हाला एक्सलन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे. तर हे केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतानं शिक्षण किंवा ज्ञानदान किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे. शिक्षणाचा विचार केला तर याचा शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम झालाय, काय परिणाम होऊ शकतो? शिक्षण क्षेत्रामध्ये फार चांगला परिणाम झालेला आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. अलीकडेच माझ्या जसं ओळख करून देताना सांगण्यात आलं की सरांनी एक चांगली अचिव्हमेंट केलेली आहे. तर ती काय? तर जगभरातील 1 कोटी शास्त्रज्ञांची त्यांनी यादी तयार केली आणि त्या 1 कोटी शास्त्रज्ञांची त्यांनी वर्गवारी केली. कशाच्या आधारे? तर त्यांचं संशोधन आणि त्या संशोधनाचं महत्व याच्यावर एक त्यांनी इंडेक्स काढला आणि तो इंडेक्स ज्याचा जास्त तो पहिला आणि ज्याचा कमी तो शेवटी, अशी उतरत्या क्रमानं यादी काढली.
आणि ती संपूर्ण यादी त्यांनी जाहीर केली. त्यांनी काय केलं, त्याच्यातील फक्त सुरुवातीची 1 लाख माणसं, जगभरातील 1 लाख माणसं त्यांनी प्रसिद्ध केली, यादी प्रसिद्ध केली. तर जगभरातील 1 लाख शास्त्रज्ञांमध्ये 1400 शास्त्रज्ञ भारतातील होती आणि 1400 शास्त्रज्ञांपैकी मी त्याच्यापैकी एक होतो. माझ्या भौतिकशास्त्र विभागातील काही सहकारी त्याच्यामध्ये होते. मला हे सांगायचंय की विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नाविन्यता जपली नसती तर कदाचित आम्ही त्या यादीमध्ये आलो नसतो. आमचं संशोधन जे आहे त्या संशोधनामध्ये जर नाविन्यता आम्ही जपली नसती तर त्या यादीमध्ये आम्ही आलो नसतो. म्हणून मला सांगायचंय शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच नाविन्यता जपल्यामुळं आपला विकास होतोय, आपलं ज्ञान जगापर्यंत, आपण जगातील शास्त्रज्ञांच्या पंक्तीत जाऊन बसलो आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि हे फक्त आपण अकॅडमिक इंटरेस्ट ठेवून केलेलं नाही, खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडलेले आहेत, खऱ्या अर्थानं समाज सुधारणा झालेली. आता हे तंत्रज्ञान किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी चा नाविन्यता करत असताना आपल्याला भविष्यामध्ये डिजिटल एज्युकेशनला चा पाठपुरावा करायला पाहिजे. आपल्या दुर्दैवानं ह्या पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन एज्युकेशन, हे लेक्चर सुद्धा मी ऑनलाईन त्याच्यामुळेच घेतोय. भविष्यामध्ये आपल्याला शैक्षणिक प्रणालीमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करायला पाहिजे आणि संशोधनावर आधारित शिक्षण ही एक मोठी संकल्पना ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आली आहे. मी माझ्या पुढच्या स्लाइडमध्ये ते सांगणारच आहे. पण मला सांगायचं या ठिकाणी की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगत असताना किंवा स्वतः विद्यार्थ्यांना शिकत असताना ह्या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा अवलंब करायला पाहिजे. ब्लूम्स टेक्नॉलॉजी काय सांगते? रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, अनालाइज, इव्हॅल्युएट अँड क्रिएट. व्हॉट रिमेंबर? व्हॉट एव्हर यू आर रेड, व्हॉट एव्हर यू आर टॉट, ते तुम्ही शिका, आत्मसात करा, ज्ञान आत्मसात करा, त्याचं आकलन करा, त्याचा वापर करा. घरामध्ये असेल, समाजामध्ये असेल, त्याचं विश्लेषण करायला शिका, त्याचं इव्हॅल्युएशन करायला शिका, संश्लेषण करायला शिका आणि मग मूल्यांकन करायला शिका. आणि हे करत असताना नवीन ज्ञान निर्मिती कधी झाली हे तुम्हालाही कळणार. त्यामुळं ही ब्लूम्स टॅक्सॉनॉमी जी आहे ही नॅकनं सुद्धा सुचवलेली टॅक्सॉनॉमी आहे. हे शिक्षण देत असताना फॉलो करायला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये संशोधनावर आधारित आणि संशोधन आणि नाविन्यतेवर भर द्यायला सुचवलेलं आहे. याच्यामुळे काय होईल? याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधकता किंवा आपण त्याला म्हणतो रिसर्च ॲटिट्यूड हा रुजला जाईल. त्याच्यामुळं ज्ञानाची नवीन कवाडं खोलली जातील. आणि संशोधन म्हणजे काय? सर्जनशील अभ्यासाद्वारे बौद्धिक शंकांचे निराकरण करून आनंद मिळवणं आणि ज्ञान निर्मिती करणं हा संशोधनाचा उपयोग असायला पाहिजे, हा संशोधनाचं ध्येय असायला पाहिजे. आणि खरोखर हा बुद्धीला चालना देणारा उपक्रम आहे. चौकस बुद्धी विकसित होणार आहे, नाविन्यपूर्ण विचार उदयास येणार आहेत, समोर येणार आहेत. आणि या गोष्टीचा विचार करून राज्यकर्त्यांनी आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनावर आधारित शिक्षण याचा अंतर्भूत केलेला आहे. आणि याच्यामुळे नक्की काय होईल की विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे शिक्षण घेण्याचे मार्ग सापडतील. विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने आत्मनिर्भर नक्कीच होतील. आता मी तुम्हाला सायकोलॉजिकल कौशल्य मी तुम्हाला सांगितली. आता तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करून किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाविन्यता मिळवल्यामुळं तुमची कार्यकौशल्य काय विकसित होत आहे की जसं सांगितलं की तार्किक तुमची जी ही आहे तर त्याला चालना मिळते की तुम्ही तार्किक संगती तुमची आहे की एखादा विषय दिला तर तुम्ही लॉजिकली त्याच्यावर विचार मांडता किंवा त्याचा अनालिसिस करता. हे शक्य आहे ह्या नाविन्यपूर्ण विचार करायला लावण्याच्या गोष्टीच्यामुळे. तुमची जी व्हिज्युअल मेमरी आहे, व्हिज्युअल तुमची स्किल्स जी आहेत, बघण्याची तुमची जी दृष्टी आहे, दृष्टिकोन जो आहे तो नक्कीच बदलतो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा असेल, समोरच्या माणसाचा वेगळा असेल किंवा तो वेगळा असू शकतो हे मानायची, हे स्वीकारायची आपली भूमिका होते. हे एक कौशल्य आहे. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या पलीकडचं बघायला शिकता, हे एक आउटपुट आहे
कार्यकौशल्य ह्या नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या नाविन्यता कार्यक्रमाचं, तसेच तुमच्या फिजिकल जी स्किल्स आहेत ती सुद्धा त्याची पण वाढ होते. मग ते खेळ असेल किंवा तुमचं तंदुरुस्ती असेल किंवा आणि इतर गोष्टी असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची कौशल्य तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडतील आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यतेमुळे याही गोष्टीमध्ये या कौशल्यामध्ये तुमच्या भर होते. शेवटी ज्ञान निर्मिती जी आहे की काय परिणाम होतोय की ज्ञान निर्मिती जी आहे तर त्याची मांडणी आणि दान हाच उद्देश आहे ज्ञान व्यासपीठाचा. म्हणून उच्च शिक्षण हे देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. भारत ही ज्ञानाची अर्थ आणि समाज व्यवस्था व्हायची असेल तर दर्जेदार उच्च शिक्षण, सर्जनशील व्यक्तिमत्व विकास करणं आणि यशस्वी जीवन आणि कार्यतत्पर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम पिढी जर घडवायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाविन्यतेचा पाठपुरावा हा केलाच पाहिजे आणि हे शिक्षण संस्थेनं करायला पाहिजे. आपल्यासारख्या सर्व शिक्षण समुदायानं ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे. आपला सर्वांचा जन्म विज्ञान रूपी शास्त्रज्ञाने घडलेला आहे. आपल्याला विज्ञानाची चमत्कार माहिती मी सांगितली, तुम्हाला मी प्रेरणात्मक गोष्टी सांगितल्या. तर अशा पद्धतीची प्रेरणात्मक लेक्चर व्याख्यानं ऐकून विद्यार्थ्यांना प्रेरित व्हायला पाहिजे आणि आपली ही जी नवीन पिढी आहे ती विज्ञानवादी व्हायला पाहिजे. आपली ही विज्ञानवादी पिढी झाल्याशिवाय आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या शास्त्रज्ञांच्या रांगेत उभा राहू शकणार नाही. आपल्या भागाचा विकास होणार नाही, आपल्या देशाचा विकास होणार नाही. आणि नाविन्यतेचा जर पाठपुरावा आणि एक्सलन्सचा पाठपुरावा तुम्ही केला तरच परत एकदा भारत सुजलाम सुफलाम होऊन आपले पहिली जी मांदियाळी होती भारत देशाची ती यायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी मला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या टीमनं इथं माझ्या आवडीचं काम करायची संधी दिली आणि मी मुद्दामून जास्त वेळ घेतलेला नाही सर लेक्चरला. तर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे लेक्चर मी कुठल्याही विद्यार्थ्यांना जरी प्रश्न विचारला तरी त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी देऊ शकतो. तर खिलारे सर आपले आणि आपल्या टीमचे खूप खूप आभार आणि सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा, काल जरी राष्ट्रीय विज्ञान दिन झाला असेल तर परत एकदा मी विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. थँक्यू. Thank you, sir. If students are having any questions, they can ask. I guess it is in Marathi and with very nice stories. Therefore, anybody is not asking any questions. Thank you, sir, for your valuable guidance. It seems the versatility of your knowledge gained by our student in terms of short stories. We are looking forward to having you again as our guest. With the equal pleasure, now I request our resourceful principal, Honorable Dr. Chandrakant Khilare, to express the presidential speech.